हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आपण जो विषय घेतलेला आहे तो आपल्या ठिकाणी असणारा आनंद म्हणजे स्वानंद. आपण कसा त्याचा स्वाद घ्यायचा, त्याचा अनुभव कसा घ्यायचा, तो आनंद चाखायचा कसा, हा सध्या विषय घेतलेला आहे. सच्चिदानंद स्वरूपाचं पद पाहत असताना त्यापैकी पहिला आपण प्रकार पाहिला की विषयाच्या आधाराने हा आनंद आपण अनुभवतो, तो प्रकार पाहिला. दुसरा प्रकार नामस्मरणाच्या द्वारे हा आनंद अनुभवणं, हा दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार आपण जो पाहिला तो म्हणजे पावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. आपण आपणाला जेव्हा पाहतो त्यावेळेला आपल्याला जो एक आनंद होतो तो आनंद हा आगळा आणि वेगळा असतो. पण नुसतं आपण आपल्याला पाहिलं म्हणजे आनंद होतो अशातला भाग नाही. आपण आपल्याला पाहत असताना पाहता 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 आपल्या ठिकाणी स्मृती जागृत होते, तेव्हा जो आनंद होतो तो आनंद या ठिकाणी अभिप्रेत आहे. म्हणजे आपल्या ध्यानात येईल की पाहावे आपणासी आपण हा जो विषय आहे की ज्याद्वारे आपल्याला स्वानंद चाखायचा आहे, तो विषय हा इतर विषयापेक्षा वेगळा आहे. ह्याच्यामध्ये 3 मी आहेत. एक समाज निर्मित मी, एक माया निर्मित मी आणि एक सच्चिदानंद स्वरूप मी, असे मीचे एकंदर 3 प्रकार या ठिकाणी नांदतात. ह्याच्यामध्ये सच्चिदानंद स्वरूप मी हा कधीच गायब झालेला आहे, म्हणजे त्याचा आपल्याला आज पत्ताच नाही. गायब झाल्याचा अर्थ असा की आपल्याला सच्चिदानंद स्वरूप मी ही गोष्टच आपल्याला ठाऊक नाही. आज जगामध्ये अब्जावधी लोक आहेत, त्यापैकी बहुतेक सर्व लोकांना म्हणजे 1% मी म्हणू शकत नाही की त्यांना हा सच्चिदानंद स्वरूप मी म्हणून कोणीतरी आहे याचाच पत्ता नाही. दुसरी गोष्ट म्हणजे माया निर्मित मी. माया निर्मित मी याचा अर्थ असा की सच्चिदानंद स्वरूपाचा विसर पडल्यामुळे आपल्या ठिकाणी जो मी तयार होतो तो मी म्हणजे माया निर्मित मी. आणि तिसरा म्हणजे समाज निर्मित मी, की समाजाने जो मी निर्माण केला तो मी. मग समाजाने मी निर्माण केला म्हणजे काय? 12व्या दिवशी बारसं झालं, तुम्हाला नाव दिलं, त्यामुळे तुम्हाला नाव झालं, आडनाव झालं, त्यामुळे तुमची जात ठरली, धर्म ठरला, गोत्र ठरलं, कुळ ठरलं, कुळाचार ठरले. हे सगळं नुसतं त्या ठिकाणी नाव दिल्याबरोबर हे सगळं त्याला येऊन चिकटलं. आणि हे कोणी चिकटवलं? हे सगळं चिकटवलं ते समाजाने चिकटवलं आणि तुम्ही ते नकळत ग्रहण केलं, ॲक्सेप्ट केलं, स्वीकारलं, पण नकळत. कारण तुम्ही त्यावेळेला इतके लहान होतात, म्हणजे नुकतेच जन्माला आलेले, 12 दिवस झालेले, 12वं करतात ना, म्हणजे त्यावेळेला तुम्ही इतके लहान असता की तुम्हाला चॉईसच नाही मी स्वीकारायचं की न स्वीकारायचं. म्हणजे आता खरं सांगायचं म्हणजे हा सर्व प्रकार आहे ना, हा प्रकार म्हणजे अन्याय करणारा प्रकार आहे. म्हणजे धर्म लादला जातो, जात लादली जाते, कुळ गोत्र सगळं लादलं जातं, नाव लादलं जातं आणि त्यांनी हे मला पाहिजे का नको हा त्याला चॉईसच नाही. आणि हे सगळं त्याच्यावर लादलं जातं आणि ते इतकं चिकटलं जातं की जसं फेविकॉलने एखादी गोष्ट चिकटवावी आणि ते सुटू नये, त्याप्रमाणे आज समाज निर्मित मी ह्या शरीराला फेविकॉलसारखा चिकटलेला आहे. तो इतका चिकटलेला आहे की तो फक्त सुटतो स्मशानात, तो सुटतो फक्त स्मशानात, बाकी तो तिथपर्यंत तो चिकटून जातो. आणि हा चिकटून राहिलेला समाज निर्मित मी
हा आपल्या जीवनावर प्रभाव गाजवत असतो. हे पहिलं लक्षात ठेवायचं. म्हणजे माया निर्मित मी, समाज निर्मित मी, हा माया निर्मित मी आणि सच्चिदानंद स्वरूप मी, ह्या सर्वावर हा सत्ता गाजवत असतो. कोण? समाज निर्मित मी. म्हणून समाज निर्मित मी हा एक अत्यंत म्हटला तर घातक, म्हटला तर साधक असा हा मी आहे. आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे, धरलं तर चावतं, सोडलं तर पलटं. तसं या ठिकाणी धरलं तर चावतं, पण सोडलं तर पलटं असं म्हणण्याची सोय नाही. कदा सोडताच येत नाही. सोडलं तर पलटं असं म्हणण्याची सोय नाही, कारण सोडताच येत नाही त्याला. तो इतका चिकटलेला आहे की त्याला सोडताच येत नाही. तुम्ही सोडू म्हटलं तरी तो सुटणार नाही. तो जसा ते घोरपड असते, एकदा ते पकडलं की ती सुटत नाही आणि सोडत नाही. त्याप्रमाणे ही घोरपड आपल्याला चिकटलेली आहे आणि ती एका परीने बाधक आहे, एका तरीने साधक आहे. बाधक का? तर ह्या समाज निर्मित मीनेच आज जगामध्ये सगळा गोंधळ घातला आहे. दंगे, धोपे, युद्ध, लढाया, मारामाऱ्या, खून, रक्तपात हे सगळे निर्माण जे झाले त्याला एकमेव कारण म्हणजे समाज निर्मित मी. म्हणून हा समाज निर्मित मी हा बाधक आहे, पण त्याचबरोबर तो साधक आहे. का? तर सगळे व्यवहार तुम्ही जे करता त्याला कारण समाज निर्मित मी. हा जर समाज निर्मित मी नसेल तर तुम्हाला कुठलेही व्यवहार करता येणार नाही. म्हणजे आज तुम्ही जो संसार करता, प्रपंच करता, व्यवहार करता, हे सगळे जे तुम्ही काय करता आणि हे सगळं चाललेलं आहे, हे चालणार नाही जर हा समाज निर्मित मी नसेल तर. म्हणून समाज निर्मित मी हा एका बाजूने बाधक आहे, दुसऱ्या बाजूने तो साधक आहे. तर त्याच्याशिवाय व्यवहार होणार नाही. पण या समाज निर्मित मीने इतकं काही प्रभाव गाजवलेला आहे की माया निर्मित मीवर सुद्धा ह्याचा प्रभाव आहे. इतकंच नव्हे तर सच्चिदानंद स्वरूप मीवर सुद्धा ह्याचाच प्रभाव आहे. आणि म्हणून आपण ज्या वेळेला साधना करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला साधना फळत नाही. त्याच्या आड येणारा जो असतो तो हा समाज निर्मित मी येतो. आणि म्हणून पावे आपणासी आपण हा जो अभ्यास आहे, हा अभ्यास वाटतो तितका सोपा नाही. हा फार कठीण असा अभ्यास आहे. आणि याचं कारण का? तर समाज निर्मित मी हा ओलांडायचा, त्याच्यानंतर माया निर्मित मी ओलांडायचा, त्याच्यानंतर ती विस्मृती नावाची गोष्ट झालेली आहे ती ओलांडायची आणि सच्चिदानंद स्वरूपापर्यंत जाऊन पोचायचं. इतके खड्डे आपल्या या वाटेमध्ये पडलेले आहेत. आणि हे खड्डे ओलांडायचे म्हणजे एक एक खड्डा म्हणजे एक एक भवनदीच आहे म्हटलं तरी चालेल. म्हणून आपण ज्याला समाज निर्मित मी म्हणतो तो एक मोठा भवसागर आहे. तोच सागर एक आहे. म्हणजे आपण आपल्याला पहिलं ओलांडायचं म्हणजे या समाज निर्मित मीला ओलांडायचं. आता किती ओलांडायचं किती कठीण आहे. हे काय साधं काम आहे का? हे साधं काम नाही, फार कठीण काम आहे. मग माया निर्मित मी येणार, त्याला ओलांडायचं, ते आणखीन कठीण काम आहे. त्याचं वर्णन तर केलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी की माया निर्मित मी ही विस्मृतीमुळे तयार होते. म्हणजे विस्मृती स्वरूपाची आणि माया निर्मित मीची निर्मिती या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला होतात. म्हणजे सच्चिदानंद स्वरूपाची विस्मृती आणि माया निर्मित मी हे दोन्ही जवळजवळ एकाच वेळेला निर्माण होतात. ही गोष्ट लक्षामध्ये एकदा घेतली की मग हा जो माया निर्मित मी ओलांडता त्याला जो मध्ये विस्मृती नावाची गोष्ट म्हणजे भवसागर, खरा भवसागर तो आहे. म्हणजे संतांनी जो भवसागर म्हटलाय ना तो म्हटलेला आहे. कुठला? विस्मृती रूप भवसागर. तो ओलांडायचा म्हणजे इतकं कठीण काम आहे. त्याचं वर्णन केलं आहे 7व्या अध्यायामध्ये. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये 7वा अध्याय आणि ज्ञानेश्वरीचा 7वा अध्याय याच्यामध्ये असं वर्णन केलं आहे की हा भवसागर ओलांडता मोठे मोठे लोक, छोट्यांचं तर गोष्ट सोडा, छोट्यांचं सोडा, पण मोठे मोठे विद्वान, कळलं की नाही, मोठमोठे साधक,
मोठे पंडित, मोठमोठे योगी म्हणजे सगळे हे जे लोक आहेत की भवसागर ओलांडायचा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला, मग त्यात योगी असेल, त्यात ज्ञानी असेल, त्यात पंडित असतील, त्यात विद्वान असतील, हे सर्व ज्यांनी ज्यांनी हा भवसागर ओलांडायचा प्रयत्न केला त्या सगळ्यांची हालत मोठी खराब झाली. कोणाला मगरीने खाऊन टाकलं, कोणाला सुसरीने खाऊन टाकलं, कोणाला माशाने खाऊन टाकलं, कोण भोवऱ्यामध्ये सापडले, कोण मोठमोठ्या लाटांमध्ये वाहून गेले. असं त्याच्यामध्ये सुंदर सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि शेवटी कोण तरले असं जेव्हा विचारलं तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एच एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच झडी सरले मायाजळ. की हे जे मायाजळ आहे हे तेच तरू शकले ज्यांनी माझं सर्व भावे भजन केलं. सर्व भावे मज भजले, भजले म्हणजे भजन केलं याचा अर्थ ते टाळ घेऊन भजन नव्हे. नाही तर टाळ घेऊन भजन लोकांचं भजन म्हटलं की ते डोक्यात येईल. तर मज भजले की माझं अनुसंधान साधलं, माझी भक्ती केली, माझी उपासना केली, ते तरले. पण भक्ती कशी केली, उपासना कशी केली, तर जीवे भावे, तिथे त्याने सर्व भावे म्हटलंय. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, सर्व भावे मज भजले, तया ऐलीच झडी सरले मायाजा. तर सर्व भावे हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांचा आहे आणि जीवे भावे हा शब्द नामदेव महाराजांचा आहे. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी. विष्णुदास नामा, विष्णुदास नामा, जीवे भावे ओवाळी, जीवे भावे ओवाळी. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज जे सांगतात सर्व भावे, नामदेव महाराज सांगतात जीवे भावे, दोन्हीचा अर्थ एकच. म्हणून जीवे भावे. तुकाराम महाराज आणखी वेगळ्या शब्दात सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे बळी जीव दिधला पायातळी. मग तुकाराम आणि स्पष्ट शब्दात सांगतात की तुझा जीव ज्यावेळेला बळी देशील तेव्हा तुला देवाचा साक्षात्कार होईल. तेव्हा तुला हा विस्मृती रूप जो सागर आहे, हा सागर जर तुला ओलांडायचा असेल तर तुला तुझा बळी दिला पाहिजे तुझ्या हाताने. काय गंमत आहे बघा. तुला तुझ्या हाताने तुझा बळी देशील तेव्हा तुला तो भावेल, म्हणजे त्याचा तुला साक्षात्कार होईल. आता किती कठीण आहे हा मार्ग सोपा आहे का? म्हणून ही नदी, विस्मृती रूपी नदी किंवा भवसागर, हा तरणं हा इतका कठीण भाग आहे की त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी जे केलं मगाशी सांगितल्याप्रमाणे, की तो ओलांडता आपण कोणा मगरी खातील, सुसरी खातील, मासे खातील, भोवऱ्यात सापडू आपण, आणि पलीकडे जाता 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 आपण मधल्यामध्येच नाहीशो. परंतु ही जी नदी एकदा तुम्ही ओलांडून पलीकडे गेलात, सद्गुरू कृपेने एकदा तुम्ही ही नदी ओलांडून किंवा भवसागर ओलांडून पलीकडे गेलात आणि मग मागे वळून पाहिलं तो भवसागरच नाही. म्हणजे भवसागर ओलांडून गेला आणि जर तुम्ही असे मागे वळून बघितलं भवसागरच नाही. अरे मग मी ओलांडलं काय? येतं सर्व भावे भजले, तया ऐलीच झडी सरले मायाजळ. ते मायाजळ सरून गेलं. तो मागे येऊन बघतो मायाजळच नाही, भवसागरच नाही. पण जेव्हा ओलांडण्याचा प्रसंग आला, बाबा हा ओलांडणार कसा? किती याच्यामध्ये भोवरे आहेत, किती याच्यामध्ये मासे आहेत, मगरी आहेत, हा प्रश्न निर्माण. पण एकदा ओलांडून पलीकडे गेलात भवसागरच नाही, मायासागरच नाही. असा हा एकंदर अद्भुत प्रकार आहे. कळलं की नाही? हा अद्भुत प्रकार आहे. आणि संतांनी सांगितलेलं आहे हा मार्ग सर्वांसाठी नाही, हे सुद्धा भगवंतांनी पुन्हा पुन्हा सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चित माम वेत्ती तत्वता. हा मार्ग कठीण आहे,
सोपा नाही, कोणी उठावं आणि हे करावं इतका नाही, ह्याला वैराग्याची गरज आहे. वैराग्याशिवाय हा फळत नाही. पण वैराग्य म्हटल्यानंतर लोक वैताग करतात, घरदार सोडतात, नोकरीधंदा सोडतात, बायका मुलांना सोडतात, संन्यास घेतात, साधू वैरागी होतात. पण ते खरं म्हणजे अभिप्रेत नाही. म्हणून वैराग्य आणि वैताग ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. वैराग्य आणि वैताग ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणून वैराग्य म्हणजे काय हे आपण जर नीट लक्षामध्ये घेतलं तर वैराग्यामध्ये माणूस तृप्त असतो. जो तृप्त असतो ना तो संतुष्ट असतो. आणि जो संतुष्ट असतो ना तो खरा विरक्त असतो. खरा विरक्त कोण? जो संतुष्ट आहे तो विरक्त. नाही कपाळ आट्या पडलेले आहेत, कोणाकडे बघून हसत नाही, बायकोकडे बघत हसत नाही, मुलांकडे बघून हसत नाही. हे जग म्हणजे सगळं खोटं आहे, मिथ्या आहे, हळवाडचं पाणी आहे, ह्यात काही अर्थ नाही, हे नाशिवंत आहे. आणि संन्यास घ्यायला निघाला, साधू व्हायला निघाला की ह्याला ते सगळं, आणि त्याला वैराग्य म्हणत नाही, त्याला वैताग म्हणतो. म्हणून हा जो वैताग म्हणजे पलायनवाद आहे. आणि वैराग्य हा एक वेगळा प्रकार आहे. म्हणून वैराग्य ही सुखाची बाग आहे, तर वैताग ही दुःखाची आग आहे. असं आम्ही जीवनविद्येच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे आहे. तर सांगायचा मुद्दा असा की हा मार्ग कठीण आहे. याचं कारण का? याचं कारण याच्यामध्ये किती गोष्टी आपल्याला ओलांडण्याच्या आहेत. हा पहिला गोष्ट म्हणजे समाज निर्मित मी आपल्याला ओलांडायचं आहे, म्हणजे आपणच आपल्याला ओलांडायचं आहे. तो म्हणजे समाज निर्मित मी. आता माया निर्मित मी मीच आहे, तो पुन्हा मलाच ओलांडायचं आहे. म्हणजे मी मला दोन्हीकडे मलाच ओलांडायचं आहे. पुन्हा विस्मृती नावाची जी गोष्ट आहे ती तर अजबच प्रकार आहे. त्या विस्मृती म्हणजे एक प्रकारचा जो भवसागर आहे, तो भवसागर तो जो ओलांडायचा असेल तर त्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारची साधना करावी लागते, भक्ती उपासना करावी लागते. आणि ही भक्ती उपासना एक वेगळ्या प्रकारची करावी लागते आणि ती सद्गुरूकडूनच शिकायला पाहिजे. ती कोणी म्हणे मी माझ्या स्वतःच्या बळावर मी करीन, जमणार नाही. म्हणून औशे गवशे नवशे अशा आम्ही शिष्यांचे प्रकार जे केले आहेत त्याच्यामध्ये औशे गवशे नवशे, हासे पिसे रुसे हे शिष्य काही उपयोगाचे नाहीत. हे शिष्य काही उपयोगाचे नाहीत. जे वसे ते खरे शिष्य, कळलं की नाही. आणि ते सुद्धा सद्गुरूच्या सांगण्याप्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे अभ्यास करतात. त्यांना हे जमण्याजोगं आहे, त्यांना जमण्याजोगं आहे. आणि म्हणून वैराग्य म्हणजे संतुष्ट. संतुष्ट कशात आहे? त्यात संतुष्ट नाही तिथे लक्ष नाही, आणि आहे त्यामध्ये संतुष्ट म्हणजे विरक्त. म्हणून विरक्त म्हणजे वैराग्य ज्याला आपण म्हणतो किंवा विरक्त. विरक्त तो जो संतुष्ट आहे. संतुष्ट कोणाला म्हणायचं? आहे त्यात तो आनंदी आहे, नाही त्याचा तो विचार करत. असा जो मनुष्य असतो ना हा याला संतुष्ट असं म्हणतो. आणि म्हणून हा कधी तक्रार करणार नाही, हा कधी कोणाबद्दल विनाकारण द्वेष मत्सर करणार नाही, कारण कोणा उगाच भांडण दंडे बखेडे करणार नाही, कारण हा संतुष्ट असतो, कळलं की नाही. तेव्हा अशा तऱ्हेची हा जो मार्ग जो आहे हा मार्ग किती कठीण आहे हे मी का सांगितलं तुम्हाला, की तुम्हाला डिस्करेज करायचं असा माझा उद्देश नाही. तर बऱ्याच लोकांचा जो काही समज झालेला आहे फार सोपा आहे. पावे आपण असे आपण, अरे आपण आपल्याला पाहायचं, तर आपण आपल्याला पाहायचं हे तेवढं सोपं नाही. डोळ्याने डोळ्याला कसं पाहणार? म्हणून हे पाहण्यासाठी एक विशिष्ट तऱ्हेचा एक वेगळा आगळा अभ्यास लागतो. आणि हा आगळा वेगळा अभ्यास आम्ही आतापर्यंत शिकविला. पण त्या शिकविण्यातून सुद्धा फलनिष्पत्ती जी चांगली व्हायला पाहिजे त्याच्याऐवजी जे शिकले ते अधिक अहंकारी झाले. जे शिकले ते अधिक अहंकारी झाले, म्हणजे आणखीन चुकत गेलं असं माझ्या ध्यानामध्ये आलं. म्हणून आता पुन्हा मी असं ठरवलं की ही दिव्यबोध आणि दिव्य साधना ही आणखी निराळ्या प्रकाराने आपण शिकवली पाहिजे. की निराळ्या प्रकारे शिकवली की तिकडे एक म्हणजे अहंकार निर्माण होणार नाही. आणि सद्गुरूचं महत्त्व
दिव्यबोध आणि दिव्य साधना आम्ही पूर्वी शिकवत होतो, तो म्हणजे कसं आम्ही शिकवत होतो, एक प्रकारे साचा म्हणतात ना, त्या साच्याप्रमाणे आम्ही शिकवत होतो. एक साचा तयार केला होता. तो साचा इतका तो सोपा झाला होता की कोणी म्हणजे लहान मुलसुद्धा मग तो सांगू शकेल अशा तऱ्हेचा तो साचा तयार झाला होता. का साचा म्हणजेच कोणी ते करावं, ह्याला साचा म्हणतात. तेव्हा मी तो साचा एक तयार केला होता कशासाठी, एक एलिमेंटरी, ज्याला आपण एलिमेंटरी म्हणतो, ते एलिमेंटरी म्हणजे सुरुवातीला एक धडा देण्यासाठी मी तो साचा तयार केला होता. पुष्कळांना असं वाटलं की इथेच आपलं आता झालं, दिव्य साधन मिळालं, आता इथे आपलं आता संपलं, असा पुष्कळ लोकांचा समज झाला. पण त्याच्यातून एक म्हणजे अहंकार निर्माण झाला, लोकांना काय समजलंच नाही आणि जे फलनिष्पत्ती व्हायला पाहिजे ती झाली नाही. आणि म्हणून याच्यासाठी भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे की इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन, ह्या जो श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये शेवटी सांगितलं आहे 18व्या अध्यायामध्ये शेवटी, की हे तू कोणालाही सांगू नको. ही जी साधना आहे ही कोणाला आलतू फालतू माणसाला सांगू नको, कारण आलतू फालतू माणसाला सांगून त्याचा काय उपयोग होणार नाही, कळलं की नाही. म्हणून ह्याच्यासाठी ही साधना तू त्याचा अधिकार बघून मगच त्याला ते शिकव, एवढं सांगितलेलं आहे. आणि पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघितलं तर आदिनाथांनी मच्छिंद्रनाथांना शिकवलं, पण बाकीच्यांना कोणाला शिकवलेलं नाही. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना, गोरक्षनाथांनी गैनीनाथांना, गैनीनाथांनी निवृत्तीनाथांना, निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना, म्हणजे असं सिलेक्टेड लोकांनाच त्यांनी निवडक शिष्य असे तयार केले. त्यांनी सर्वांना हे सांगितलं नाही. आणि ही साधना किती श्रेष्ठ आहे, पाहावे आपणासी आपण, ही साधना श्रेष्ठ आहे. आणि ही साधना गुप्त पण आहे आणि कठीण पण आहे. पण श्रेष्ठ किती याचं वर्णन करताना मच्छिंद्रनाथ एके ठिकाणी म्हणतात, कोण मच्छिंद्रनाथ, ही साधना किती श्रेष्ठ आहे ते असं म्हणतात, गुप्त होकर प्रगट होय जावे मथुरा काशी, गुप्त होकर प्रगट होय जावे मथुरा काशी, ब्रह्मरंध्र से प्राण निकाले सत्यलोक का वासी, सोही कच्चा वे कच्चा नाही गुरु का बच्चा. पुढे काय म्हणतात ते, कुंडलिनी खूप चढावे ब्रह्मरंध्र मुँह जावे, चलते है पानी के ऊपर बोले सो होए, सोही कच्चा वे कच्चा नहीं गुरु का बच्चा. मग सांगतात मच्छिंद्रनाथ, कहे मच्छिंदर सुन रे गोरख, गोरखला सांगतात ऐक, सुन रे गोरख, तीनों ऊपर जाना, कृपा जब सदगुरु जी की आप आप को चिन्हा, सोही सच्चा वे सच्चा सोही गुरु का बच्चा. आता किती सांगितलं बघा की ह्याच्यामध्ये तीनों ऊपर जाना म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या ज्या 3 अवस्था आहे, यांच्या पलीकडे जी अवस्था आहे ज्याला तुर्या म्हणतात, त्या तुर्येमध्ये तू प्रवेश केला पाहिजे. मग त्याच्यानंतर पुन्हा उन्मनी आहे ती वेगळीच, पण उन्मनीचं नंतर, अगोदर तुर्येत, ह्या 3 अवस्था ओलांडून तुर्येत तुझा प्रवेश झाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी तू कृपा जप सद्गुरुजी की आप आप को चिन्हा. आणि म्हणून सद्गुरूच्या कृपेने तुला एकदा अभ्यास मिळाला, आपण आपल्याला कसं पाहायचं हा अभ्यास मिळाला, आणि सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली तो अभ्यास तू जर केलास तर तुला तीनों ऊपर जाना जमेल. म्हणजे तुर्येमध्ये तुला प्रवेश करता येईल. तुर्येमध्ये प्रवेश केला म्हणजे झालं नाही, तिथे पुन्हा स्थिर व्हायला पाहिजे, तर तुला उन्मनीमध्ये जाता येईल. म्हणजे पण एक आहे की हा मार्ग जो आहे हा मार्ग कसा आहे आणि सद्गुरूंनी कसा तो शिकविलेला आहे, तोही तुम्ही जर लक्षामध्ये जर घेतलात तर सद्गुरू असा शिकवतात हा मार्ग की तुम्हाला 3 जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती यांच्या तिन्हीच्या पलीकडे ते तुम्हाला विमानातूनच नेतात म्हटलं तरी चालेल, कळलं की नाही. पूर्वीच्या काळी अशी एक पद्धत होती, पद्धत म्हणजे हिटलरच्या वेळेला, की ज्याला आपण मॅजिनो तटबंदी म्हणून होती, मॅजिनो तटबंदी, ती फ्रान्सने केली होती, कळलं की नाही. ती तटबंदी एवढी प्रबळ होती, मोठी होती, घट्ट होती की ती तटबंदी फोडून जर्मनी आपल्यावर येऊ शकणार नाही. का जर्मनी आणि फ्रान्स यांचा अगदी 36चा आकडा,
म्हणून जर्मनाने आपल्यावर हे करू नये, चाल करू येऊ नये, आक्रमण करू नये म्हणून त्यांनी ती मॅजिनो तटबंदी केली होती. पण हिटलरने काय केलं? हिटलरने एक गंमतच केली. हिटलरने त्या तटबंदीकडे दुर्लक्ष केलं आणि आपलं सगळं सैन्य विमानातून फ्रान्समध्ये उतरवलं, त्या पलीकडे नेऊन उतरवलं. ते बघतच बसले सगळे फ्रेंच सैनिक आणि त्यांचा पराभव झाला. फ्रान्सचा पराभव त्यांनी इतका सहज करून टाकला, कारण त्या तटबंदीकडे तो गेलाच नाही. तसं मायेची जी तटबंदी आहे ती तटबंदी एवढी जबरदस्त आहे की ती फोडून पलीकडे जाणं कठीण आहे. हे तर एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच झडी सरले माय. फार कठीण, पण सद्गुरू तुम्हाला विमानातून पलीकडे नेऊन ठेवतात. कळलं की नाही? म्हणून भूताकाश, चित्ताकाश, चिदाकाश हे तिन्ही आकाश ओलांडून अलगद परमेश्वराच्या प्रांतामध्ये किंवा देवाच्या प्रांतामध्ये ते अलगद नेऊन सोडतात. असा हा सद्गुरूंचा मार्ग आहे. पण तो सर्वांनाच जमेल असं नाही, ह्याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे. स्वानंद जो आपल्या ठिकाणीच आहे, किंवा ते आपलं स्वरूप आहे, तो आनंद चाखण्यासाठी किंवा त्याचा स्वाद घेण्यासाठी, तो स्वानंद लुटण्यासाठी जे विविध मार्ग आहेत त्यापैकी एक मार्ग म्हणजे पाहावे आपणासी आपण. संतांनी पुन्हा पुन्हा हा मार्ग पण सांगितलेला आहे, पण तो नामस्मरणा इतका तो त्यांनी सवंग केलेला नाही. नामस्मरणाचा मार्ग त्यांनी जास्त हिरेने सांगितला लोकांना, आणि हा मार्ग फक्त काही लोकांसाठीच ठेवला. याचं कारण नामस्मरण सर्वांना जमण्यासारखं होतं आणि हा मार्ग सर्वांना जमण्यासारखा नाही, हे लक्षामध्ये ठेवून त्यांनी नामस्मरणाचा जास्त प्रचार केला. आणि दुसरं त्याचं एक कारण म्हणजे असं आहे की पाहावे आपणाचे आपण हा जो एक अभ्यास आहे, त्या अभ्यासामध्ये 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे त्याला प्रयत्न जबरदस्त पाहिजे, अहंकार आपल्याला सोडता आला पाहिजे, आणि तिसरं आपल्याला निवांत होता आलं पाहिजे. ह्या 3 गोष्टी आपल्याला जर जमल्या तर हा अभ्यास जमेल. पहिला म्हणजे प्रयत्न जबरदस्त पाहिजे, 1. अहंकार सोडला पाहिजे, 2. आणि तिसरं निवांत होता आलं पाहिजे. म्हणून निवांत होणं हे प्रत्येक ठिकाणी संतांनी सांगितलेलं आहे. कैसिनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिणशिवाय. म्हणजे निवांत होणं सांगितलं. पहिला तू निवांत हो, मग देवाचे प्राप्तीनंतर विचार करू. पहिला तू मॅट्रिक पास हो, मग नंतर पुढे BAचा आपण विचार करू. तसं पहिलं तू निवांत हो, आणि निवांत झाला की मग आपण पुढला विचार करू. पण तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत नाही पार, येऊनी अंतरी राहिलं गोपाळ, सायासाचे फळ बैसल्या. मग तुकाराम महाराजांनी 2 गोष्टी सांगितल्या, निवांत हो आणि चित्त शुद्ध कर. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं तू निवांत हो म्हणून सांगितलं. तर काही लोक असा प्रश्न विचारतात, का हो तिकडे सांगतात ते फक्त निवांत हो म्हणून, आणि हे इथे 2 गोष्टी सांगतात, चित्त शुद्ध कर आणि निवांत हो. त्याचं कारण का? त्याचं कारण की निवांत होणं ही गोष्ट लोकांना जमण्याजोगी नाही. मग चित्त शुद्ध करणं हा आणखीन पुढलाच प्रकार झाला आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी एकच सांगितलं की बा पहिलं हे कर, मग पुढे बघूया. त्या सांगायचा मुद्दा असा की निवांत होणं ही जी गोष्ट आहे ही महत्त्वाची आहे परमेश्वराचा साक्षात्कार होण्यासाठी. हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. मग तो कुठल्याही अंगाने असू दे, मग तो नामस्मरणाचा मार्ग असू दे, पाहावे आपणाचे आपण असू दे, नाहीतर आणखीन कुठलाही मार्ग, पण निवांत होणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून निवांत होण्यासाठी संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला की तू नामस्मरण कर, सतत नामस्मरण कर. नामस्मरण करता 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 तू आपोआप हळूहळू निवांत व्हायला लागशील. पण ते नामस्मरण कसं करायला सांगितलं त्यांनी? सर्व काळ करायला सांगितलं. त्याचा तू छंद घे. असा आधारी छंद, असा आधारी छंद, जाईल तुटोनिया भवबंध. असा आधारी छंद, असा आधारी छंद, जाईल तुटोनिया भवबंध.
असा छंद की जेणेकरून भावबंध तुटेल. म्हणून नामस्मरणाचा छंद, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवाचा. छंद लागणं हा महत्त्वाचा भाग आहे. दारू पिणाऱ्या माणसाला दारूचा छंद लागतो. म्हणजे काय छंद लागतो याचा अर्थ काय, आपण म्हणतो तो छानदिष्ट झाला. छंद या शब्दापासून छानदिष्ट हा शब्द आला. म्हणजे काय, त्याला त्या वाचून सुचत नाही. दारू नाही तर ह्या अगदी कासावीस होतो. गर्द घेणारे असतात, गर्द मिळालं नाही ना कासावीस होतात. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की हा जो कासावीस होण्याचा प्रकार आहे ते जर नाही तर कासावीस होणं हा जो प्रकार जो आहे हा प्रकार महत्त्वाचा आहे. की इथे तो वाईट अर्थाने आहे आणि इथे चांगल्या अर्थाने. इथे नामस्मरणाचा छंद लागला पाहिजे की नामस्मरणाची गोडी लागली पाहिजे. इथे थोडा वेगळ्या अर्थाने घ्यायचं तर तिकडे वाईट अर्थाने आहे, इथे चांगल्या अर्थाने. की नामस्मरणाची गोडी लागली पाहिजे. की नामस्मरणाची एकदा गोडी लागली की मग इतकी गोडी लागते की मग नामस्मरण करण्याचा प्रसंग येत नाही, ते आपोआप व्हायला लागतं. लक्षात आलं. म्हणून संतांनी काय नामस्मरणावर भर दिला का अगोदर हे कर, का नामस्मरणाने पुष्कळचे फायदे होतात. म्हणजे रिकामा वेळ नामस्मरण केलं उगीच भांडणदंडे होणार नाहीत, रिकामा वेळ चांगल्या मार्गाला लागेल अशी त्यांची कल्पना. आणि हळूहळू नामस्मरण करता 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 मन स्थिर व्हायला लागेल, हा त्यांचा एक उद्देश होता. आपण प्रार्थना सांगितली. आपण नामस्मरण आणि प्रार्थना याच्यामध्ये थोडंसं प्रार्थनेवर आपण जास्त भर दिला. कारण प्रार्थनेमध्ये नामस्मरण आहे पण नामस्मरणात प्रार्थना नाही, म्हणून प्रार्थनेवर मी भर दिला. तेव्हा प्रार्थना आज आपण जी म्हणतो ही प्रार्थना आपण जर सतत म्हणत राहिलो तरीसुद्धा निवांत होण्याचा जो प्रकार आहे तो त्या प्रार्थनेने आपल्याला साधेल. म्हणून मी प्रार्थना म्हणायला सांगतो. त्याची जी अनेक कारणं आहेत की प्रार्थना म्हणण्याने आपला बाकीच्या गोष्टी संसारामध्ये प्रपंचामध्ये त्याचा खूप फायदा होतो. पण त्याचबरोबर निवांत होण्याचा जो एक भाग आहे तोही त्या प्रार्थनेने आपल्याला साधता येतो. आणि म्हणून मी प्रार्थनेवर भर दिला. तसं ग्रंथदिंडीवर भर दिला. ग्रंथदिंडीवर का भर दिला? ग्रंथदिंडीवर भर दिला म्हणजे तुमचा अहंकार कमी होण्यासाठी. आज माणसाकडे एवढा अहंकार आहे की तो एरवी तो गप्प बसलेला असेल. आपण म्हणतो काय मनुष्य अगदी गरीब आहे बरं का, पण जरा तुम्ही सांगा फस्कन वर येईल. जरा तुम्ही आता आपण बघा रेल्वेतून जाताना बसमधून जाताना जरा 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 बसायला जागा द्यावं, फस्कन तुमच्या अंगावर येईल. तो कुठे आहे जागा, काय तुम्हाला काय कळतं की नाही, मग तुमच्या फस्कन अंगावर येईल. म्हणजे हा जो अहंकार आहे हा अहंकार एवढा बलवान आहे की तो चोरून असतो आपल्या शरीरामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मनामध्ये तो चोरून वास करतो. आणि फुसकन कधी वर येईल तो सांगता येत नाही. म्हणून माझ्याकडे अहंकार नाही अशी घमेंड कोणी मारू नये. आणि म्हणून या अहंकाराला कमी केल्याशिवाय तुम्हाला देवाचा साक्षात्कारापर्यंत जाता येणार नाही. म्हणून हा अहंकार कमी करण्यासाठी संतांनी नामस्मरणच सांगितलं. पण नामस्मरणाने अहंकार कितपत, त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी जसा अभ्यास केला ना तसा अभ्यास केला पाहिजे. नित्य सत्यामित हरिपाठ जासी कलिकाळ त्यासी न पाय दृष्ट. म्हणजे नित्य नामस्मरण केलं पाहिजे. अमित म्हणजे असंख्य वेळ असं नामस्मरण केलं पाहिजे. नित्य सत्यामित हरिपाठ जासी. आणि सत्य म्हणजे आवडीने नामस्मरण केलं पाहिजे. अशा तऱ्हेने नामस्मरण करणं म्हणजे नामस्मरण सर्व काळ करा असं संत पुन्हा पुन्हा सांगतात. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा, इथपर्यंत आपली प्रगती झाली पाहिजे. एवढं नामस्मरण झालं पाहिजे. राम हमारा जप करे हम बैठे आराम, इथपर्यंत नामस्मरणाची आपली मजल गेली पाहिजे. पण तेवढी कोण नामस्मरण करतो आहे? थोडं इकडे तिकडे 10-12 माळा ओढल्या की झालं आम्ही आता धन्य झालो असं वाटणारे लोक आहेत. ते सुद्धा 11 माळा ओढू का, 1 माळ ओढली तर चालेल का असं विचारणारे लोक आहेत. कळलं की नाही? आमच्या सद्गुरूंना विचारलं एकदा, हा महाराज 11 माळा ओढायला तुम्ही सांगितलं, 1 माळ ओढली तर चालेल का? सद्गुरू म्हणाले चालेल. म्हणून आम्ही विचारलं, अहो त्यांना तुम्ही कसं सांगितलं 1 चालेल म्हणून?
मग सद्गुरू म्हणाले, अहो तो काहीच नाही करण्यापेक्षा एक माळ म्हणतोय ना, मग म्हणू दे त्याला. मग सांगायचा मुद्दा काय की 11 माळसुद्धा ज्यांना कठीण वाटतं त्यांनी काय कसल्या गोष्टी करायच्या देवाचा साक्षात्कार आणि देव याच्याबद्दल. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आपल्या ठिकाणी हा जो एक अहंकार आहे की तो अहंकार चोरू नये. तो अहंकार नाहीसा होण्यासाठी आणि नामस्मरणाचा हा जसा फायदा होतो किंवा प्रार्थना म्हणण्याचा तसाच फायदा ग्रंथदिंडीचा होतो. म्हणून मी ग्रंथदिंडीवर जो भर देतो त्याचं कारण ग्रंथदिंडीमध्ये तुम्हाला अहंकार तुमचा जो आहे तो जो कमी 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 करण्याचा जो प्रकार आहे तो ग्रंथदिंडीमध्ये होतो. तुमची सहनशक्ती वाढते. म्हणजे ग्रंथदिंडी केल्याने तुम्हाला जसा संसारात परमार्थात तर फायदा होतोच आणि संसारातही फायदा होतो. का तुमची सहनशक्ती वाढली, तुमचा अहंकार कमी झाला की तो तुम्हाला संसारात उपयोगी पडतो. तेव्हा आपल्याला जर अहंकार कमी करायचा असेल तर त्याच्यासाठी विशिष्ट अभ्यास पाहिजे. आम्ही अगदी सोपा अभ्यास सांगितला, ग्रंथदिंडी. पण पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. पूर्वीच्या काळी वाटेचा अपमान करायचे. सद्गुरू शिष्यांचा मुद्दाम अपमान करायचे आणि तो सहन करतो का ते बघायचे. पूर्वीचा काळ असा होता की सद्गुरू ज्यावेळेला शिकवायचे साधना वगैरे आणि साधना शिकवता शिकवता याची किती तयारी झाली, हा किती लायक आहे हे सुद्धा सद्गुरू चाचपून बघतात. त्याप्रमाणे सद्गुरूने त्यावेळेला चाचपून बघण्याची त्यांची एक रीत होती की मुद्दाम अपमान करायचं. आणि मुद्दा अपमान केल्यानंतर हा टिकतो का टाकून जातो सद्गुरूंना, हा टिकतो का सद्गुरूंना टाकून जातो हे त्यांना पाहायचं असतं. आणि म्हणून ते मुद्दाम अपमान करायचं. काही ठिकाणी तर सद्गुरूने शिष्याला लाथा पण मारलेल्या आहेत. गोंधळकर महाराजांच्या चरित्रामध्ये दिलेलं आहे की लाथा पण मारलेल्या आहेत. तर सांगायचा मुद्दा असा की सद्गुरू जाणून बुजून पूर्वीच्या काळी हा अपमान करायचे. निर्णय तऱ्हेने त्यांची परीक्षा बघायची का त्याचा अहंकार किती कमी झाला. तर अहंकार कमी होणं हा एक फार महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यासाठी नामस्मरण हा जसा महत्त्वाचा भाग आहे तर ग्रंथदिंडी आम्ही काय सांगितली ती आज काळ बदलला तशी आपली साधनही बदलली पाहिजे असं आमचं मत आहे. आणि म्हणून ग्रंथदिंडीच्या द्वारे तुम्हाला पुष्कळ ठिकाणी अपमान सहन करावा लागतो. काही ठिकाणी तुमचा सन्मान होतो, काही ठिकाणी तुमची सोय होते, काही ठिकाणी तुमची गैरसोय होते. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ग्रंथदिंडीमध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुमचा हा जो अनुभव आहे तो तुम्हाला उपयोगी पडतो. आणि म्हणून याच्यासाठी मी ग्रंथदिंडी तुम्हाला करा. आणि शिवाय सद्गुरू सेवा होते, जनतेची सेवा होते, अनेक लोकांचं कल्याण होतं, अनेक लोकांच्या हातात पुस्तकं जातात, त्यांचं भलं होतं. म्हणजे सर्व दृष्टीने ग्रंथदिंडी म्हणजे आपला स्वार्थ, परमार्थ आणि जनतेचं हित ह्या तिन्ही गोष्टी एकाच वेळेला साधण्याचा मार्ग म्हणून मी ग्रंथदिंडीवर भर दिला. त्या ग्रंथदिंडीने सुद्धा आपला अहंकार कमी होतो हे लक्षात ठेवायचं. ग्रंथदिंडीने सुद्धा आपला अहंकार कमी होतो आणि नामस्मरणाने निवांतपणा येतो, प्रार्थनेने निवांतपणा येतो. म्हणून प्रार्थना म्हणणं, नामस्मरण करणं आणि ग्रंथदिंडी वगैरे ह्याने एक आपला अहंकार कमी करणं हा एक भाग आणि निवांत होणं एक भाग. निवांत का व्हायचं असतं तर निवांत झाल्याशिवाय तुम्हाला पुढे काही पाऊलच टाकता येणार नाही. ज्याला आपण पाहावे आपण असे आपण ही जी साधनं म्हणतो ह्या साधनेमध्ये निवांत होणं हा पहिला भाग आहे. आणि निवांत होणं आणि अहंकार याचा एकमेकांशी संबंध आहे. माणूस जेवढा अहंकारी अधिक तेवढा तो निवांत होऊ शकत नाही. तो बसेल, डोळे मिटून बसेल, पण डोळे मिटून जरी बसला ना तरी तो निवांत होऊ शकत नाही. कारण जेवढा अहंकार जास्त तेवढा तो जास्त आणि अनिवांत होतो, अशांत होतो. जेवढा अहंकार अधिक तेवढा तो अशांत अधिक. आणि म्हणून हा अहंकार आणि निवांत होणं याचा एकमेकांशी संबंध आहे. तुमचा अहंकार कमी कमी होत गेलात ना की ह्या बाजून तुम्ही आपोआप निवांत व्हायला लागता, आपोआप तुम्ही निवांत व्हायला लागता. मग बघा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सगळ्या गोष्टीचा संबंध मी अमुक आणि मी असा याच्याशी येऊन भिडतात. कुठलाही विचार घ्या, कुठली कल्पना घ्या, कुठली भावना घ्या आणि कुठलाही संकल्प घ्या, विकल्प घ्या, विकार घ्या, ह्या सगळ्यांचा संबंध मी अमुक आणि मी असा ह्याच्याशी येतो.
आणि जितका तुमचा मी अमुक आणि मी असा जेवढा मोठा, मी अमुक झाला आणि मी असा हा एकदा अहंकार फुगत 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 गेला की त्याचा परिणाम असा होतो की तुमचा हा जो फुगा जो आहे हा फुगा त्या देवाच्या आड येतो. म्हणून हा अहंकाराचा फुगा कमी 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 होणं ही एक महत्त्वाची भाग आहे. आणि तुमचा जेवढा अहंकार कमी कमी होत जाईल तेवढा तुमचा निवांतपणा वाढत जाईल. निवांत तुम्ही डोळे मिटले म्हणजे निवांत हे खरं नव्हे. पुष्कळ लोकांचा असा समज आहे की आपण डोळे मिटून बसलो ध्यानाला की निवांत झालो. नाही, तसं नाही. इतकं ते सोपं नाही. डोळे मिटणं ह्याला आपण अंतर्मुख म्हणतात काही लोक. अंतर्मुख व्हा म्हणजे डोळे मिटून बसले की अंतर्मुख नाही. डोळे मिटले म्हणजे अंतर्मुख नाही. डोळे मिटल्यानंतर तो उलट अधिक बहिर्मुख होतो. तुम्ही डोळे मिटून बसा, अधिक बहिर्मुख होतो. म्हणजे जे विचार एरवी आपल्या मनात येणार नाही ना डोळे मिटल्यानंतर येतात. बघा, तुम्ही करून बघा. जे विचार एरवी मनात येणार नाही ना ते डोळे मिटून बसल्यानंतर ते विचार बरोबर यायला लागतात. म्हणजे नको ते विचार जास्त यायला लागतात. मग विचार आपल्याला भांडावून सोडायला लागतात. म्हणजे अहंकार जर जास्त असेल तर, कळलं की नाही. हवेपणा, अहंकार ते पुन्हा एकमेकांशी संबंधित आहे. जेवढा हवेपणा अधिक तेवढा अहंकार अधिक, जेवढा अज्ञान अधिक तेवढा अहंकार अधिक. म्हणजे सगळं एकमेकांशी संबंधित आहे. आणि म्हणून निवांत होणं ही गोष्ट जी महत्त्वाची आहे. उगार आहे निवांत. त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुमचा अहंकार कमी कमी होत गेला पाहिजे. आणि अहंकार कमी कमी होत जाणं आणि निवांतपणा यांचा एकमेकांशी संबंध आहे. ही गोष्ट एकदा ध्यानामध्ये आली की निवांत होणं म्हणजे नुसतं डोळे मिटून बसणं नव्हे, तर निवांत होणं म्हणजे वृत्तीरहित अवस्था होणं. आणि ती का आवश्यक आहे की एकदा तुम्ही निवांत झालात, वृत्तीरहित झालात की मग सद्गुरू कुठे पाहायचं, काय पाहायचं आणि कसं पाहायचं हे सद्गुरू शिकवतात. सद्गुरू 3 गोष्टी शिकवतात. कुठे पाहायचं, काय पाहायचं आणि कसं पाहायचं. ह्या 3 गोष्टी सद्गुरू शिकवतात. चटकन कळतही नाही. पुष्कळ लोकांना कळतही नाही. सद्गुरू काय शिकवतात ते कळतही नाही. बरं विचारलं बघ तुम्हाला कळलं का, तर उगीच मान डोलवतात. कळलेलं काहीच नसतं. मला माहिती असतं याला काही कळलेलं नाही, पण मी विचारलं तर कळलं म्हणून सांगतात. आता कळल्यानंतर याला आणि काय सांगणार. मग तर सांगायचा मुद्दा असा की हे कळणं तेवढं सोपं नाही. म्हणून सद्गुरू जे दाखवतात ते काय पाहायचं, कसं पाहायचं आणि कुठे पाहायचं ह्या 3 गोष्टी सद्गुरू शिकवतात. आणि म्हणून डोळे मिटल्यानंतर पहिला तो निवांत झाला पाहिजे. तर सद्गुरू जिथे बघा म्हणून सांगतात तिथे तो बघू शकतो. कुठे पाहायचं, अमुक ठिकाणी पहा. कसं पाहायचं, अशा तऱ्हेने पहा. काय पाहायचं हे पाहायचं. अशा 3 गोष्टी सद्गुरू शिकवतात. मग तुम्ही हळूहळू हळूहळू हळू ते त्या ठिकाणी तुमची नजर स्थिर व्हायला लागते, दृष्टी स्थिर व्हायला लागते. तुमची दृष्टी त्या वस्तूला व्यापायला लागते. आणि ती जसजशी व्यापायला लागते तसतसं तुम्ही अधिक निवांत व्हायला लागता आणि अधिक त्याच्या जवळ जाऊ लागता. आणि म्हणून हा जो एक अभ्यास आहे, हा अभ्यास महत्त्वाचा आहे की ह्याच्यामध्ये तुमचा निवांत होणं ही गोष्ट जी आहे ही फार महत्त्वाची. आणि हा निवांत होण्याचा अभ्यास पाहावे आपण असे आपण इथूनच सुरू होतो. तुम्ही आपणाला पाहायला लागलात एकदा सद्गुरूंनी शिकवल्यानंतर की निवांत अगोदर तुम्ही झालेलंच असता का नामस्मरण आणि प्रार्थना याच्यामुळे. त्यामुळे जाणीव शुद्ध झालेली असते. नामस्मरणाने काय होतं, प्रार्थनेने काय होतं, तर जाणीव शुद्ध होते. आणि जाणीव शुद्ध होणं हे ह्या परमार्थामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. म्हणजे जाणीव तुमची शुद्ध झाली नाही तर तुम्ही कितीही जरी बसलात 4-4 तास काही उपयोग नाही. म्हणून परमार्थामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जाणीव शुद्ध होणं. त्याला चित्त शुद्ध म्हटलेलं आहे. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. आणि चित्त शुद्ध करणं म्हणजे काय, तर चित्त सूक्ष्म करणं. तुमची जाणीव सूक्ष्म झाली पाहिजे. आज ती जितकी सहज स्थूल होते ना तितकी ती सहज सूक्ष्म झाली पाहिजे. मग सूक्ष्म होणं म्हणजे शुद्ध होणं. आणि म्हणून जाणीव ही जेवढी सूक्ष्म होईल तेवढं तुम्ही देवाच्या जवळ 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 जाऊ लागता. म्हणून मी एक उदाहरण देतो नेहमी की सुई घेतली आणि त्याच्यामध्ये दोरा घालायचा असतो. सुई घेतली की त्याच्यामध्ये दोरा घालायचा असतो. आता सुईमध्ये जर दोरा घालायचा झाला तर दोरा कसा असतो तो तुम्हाला माहिती आहे.
तो पटकन जात नाही. मग तुम्ही काय करता, असं करता. म्हणजे जीभ हे करून तो धागा जो आहे ना तो असा वळवता, असा वळवून 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 तो सूक्ष्म करता, म्हणजे बारीक करता. आणि मग त्या सुईच्या भोकात तुम्हाला तो दोरा घालता येतो. तसं आपलं ही जी जाणीव आहे, ही जाणीव सूक्ष्म वळवून वळवून करायला पाहिजे. ही जी जाणीव आहे ना, ही वळवून 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 ही सूक्ष्म करायला पाहिजे. मग ती देवाच्या चरणापर्यंत जाऊन पोचते. असा तो अभ्यास आहे. म्हणून हा जो एक अभ्यास आहे, याच्यासाठी जाणीव सूक्ष्म करणं, जाणीव शुद्ध करणं, हा जो एक भाग आहे हा सर्वात महत्त्वाचा आहे. म्हणून नामस्मरण किंवा प्रार्थना, ग्रंथदिंडी ह्या ज्या साधना सद्गुरू शिकवितात, ह्याच्यामध्ये फार मोठा भाग आहे. आणि एकदा तुम्हाला अभ्यास शिकविल्यानंतर मग तो अभ्यास सतत करत राहणं, हा एक फार त्याला एक अनुसंधानाचा एक भाग आहे. की डोळे मिटल्यानंतरच फक्त अभ्यास करायचा आणि डोळे उघडे ठेवल्यानंतर असं नाही. तर हा एकदा अभ्यास सद्गुरूंनी शिकविला, पाहायचं काय, कसं पाहायचं आणि कोठे पाहायचं, की मग तुम्हाला तो डोळे उघडूनही करता येतो आणि डोळे मिटूनही करता येतो. कळलं की नाही. म्हणून संतांनी काय सांगितलेलं आहे, संतांनी मन एकाग्र करायला सांगितलं नाही, संतांनी मन एकवीत करायला शिकविलं. बैसोनी निवांत नव्हे, करून या मन एकवीत असं म्हटलेलं आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकवीत. मन एकवीत करणं संतांना अभिप्रेत आहे, एकाग्र करणं नव्हे. म्हणून हा जो एकवीतचा जो भाग आहे तो फार महत्त्वाचा आहे. आणि तो कसा होतो की ज्या वेळेला तुम्ही सतत त्याच्या अनुसंधानात राहता, देवाच्या अनुसंधानामध्ये, स्वरूपाच्या अनुसंधानामध्ये तुम्ही जेव्हा राहता किंवा असता, त्यावेळेला तुमची जाणीव शुद्ध आणि सूक्ष्म व्हायला लागते, शुद्ध आणि सूक्ष्म व्हायला लागते. आणि अशा तऱ्हेने शुद्ध आणि सूक्ष्म होत होत जेव्हा जाणीव होते, तेव्हा ती देवाच्या चरणापर्यंत जायला लायक ठरते, योग्य ठरते, ती जाऊ शकते. तोपर्यंत ती जाऊ शकत नाही. आणि म्हणून बघा, राजविद्या राजगुह्य हा जो भाग सांगितला भगवंतानी, तर ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलं, तू म्हणे मीची करी, माझी भजनी प्रेम जरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. म्हणजे ते दोन भाग सांगितले. तू म्हणे मीची करी म्हणजे आतल्या बाजूला गेलं, माझे भजनी प्रेम झाली, आणि पुन्हा सर्वत्र नमस्कारी मज एकाते. म्हणजे लक्षात घ्या की इथे डोळे उघडून आणि डोळे मिटून दोन्ही सांगितलेलं आहे. तू म्हणे मीची करी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. आणि हे कसं करायचं, माझेनी अनुसंधाने देख, संकल्प जाळणे निश्चेक, मध्याची चोख याची नाव. हे तू कसं करायचं हे पण सांगितलं. माझं सतत अनुसंधान कर. आणि हे अनुसंधान करत असताना तुझ्या ठिकाणी जो संकल्प आहे, म्हणजे मी पण आहे, हे मन, हे मी पण जे आहे हे तुला सोडता आलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय म्हटलं आहे, माझेनी अनुसंधाने देख, संकल्प जाळणे निशेष, मध्याची चोख याची नाव. म्हणून माझं भजन, माझं यजन, माझं पूजन हे चोख म्हणजे खरं, हे त्याच वेळेला होईल ज्यावेळेला तू माझं अनुसंधान करशील. म्हणून देवाचं अनुसंधान डोळे मिटून करता आलं पाहिजे, डोळे उघडे ठेवून करता आलं पाहिजे, दोन्ही प्रकाराने करता आलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात नामदेव महाराज म्हणतात, परे उनी परते घर, तेथे राहू निरंतर. की परेच्या पलीकडे आम्ही राहतो आणि तिथून आम्ही व्यवहार करतो, तिथून आम्ही बघतो, तिथून आम्ही पाहतो, तिथून आम्ही सर्व काही करतो संसार. असं जे म्हटलेलं आहे ते परेहुनी परते, की त्या ठिकाणी राहून आपण सर्व काही करणं, हा जो एक भाग आहे हा भाग महत्त्वाचा आहे. पण हा सगळा अभ्यासाचा भाग आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्याच्यासाठी प्रथम आपण मॅट्रिक झालं पाहिजे, आताची SSC, मग इंटर म्हणजे 12वी आताची, आणि मग BA MA PhD वगैरे हे सगळ्या नंतरच्या गोष्टी. मग पहिलं आपण SSC तर होऊया, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी. म्हणून SSC होण्यासाठी हा अभ्यास आहे. म्हणून एकनाथ महाराजांनी एके ठिकाणी सांगितलेलं आहे, त्या चैतन्याची चित सत्ता सर्व काळ आठवे चित्ता,
तरीच बोली जे अनन्यता एरवी सर्व विफळ. सांगितलं नाही त्या चैतन्याची चित सत्ता. म्हणजे काय सांगितलंय, ते चैतन्य जे आहे त्या चैतन्याची चित सत्ता, ती सत्ता, ते चैतन्य, ती जाणीव, ह्याची सतत तुला जाणीव झाली पाहिजे, त्याचं तुला सतत स्मरण झालं पाहिजे. ते इतकं झालं पाहिजे की त्या जाणीवेमध्ये स्मृती गेलेली जी आहे म्हणजे विस्मृती, त्या ठिकाणी जागृती झाली पाहिजे. कशाची? स्वरूपाची. म्हणून आज आपल्याला जी स्वरूपाची विस्मृती झालेली आहे ती त्या जाणीवेत झालेली आहे. म्हणजे शुद्ध जाणीवेत, सच्चिदानंद स्वरूपामध्ये जी शुद्ध जाणीव आहे त्या शुद्ध जाणीवेमध्ये विसर झालेला आहे, म्हणजे विस्मृती झालेली आहे. तिथे जागृती व्हायला पाहिजे. म्हणून भगवद्गीतेमध्ये म्हटलं ना, नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादात् मयाच्युत स्थितोस्मी गत संदेहा करिष्ये वचन तव, असं म्हटलेलं आहे. आता माझा सगळा संदेह गेला आणि तू सांगशील त्याप्रमाणे मी आता करीन ना. पूर्वी काय म्हणत होते, मी करणार, मी मारणार, मी असा, मी तसा, असं तू पूर्वी म्हणत होता. आता तसं म्हणत नाही. आता तुला मी शरण आलो आणि मी तू सांगशील त्याप्रमाणे मी आता करणार. इतकी शरणागती त्याच्याकडे आली. कशाने? त्याच्या ठिकाणी जी विस्मृती झाली होती ती स्मृती जागृत झाली. म्हणून अर्जुनाची अर्थात जी योग्यता आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. नाहीतर तुम्ही म्हणाल अर्जुनाला इतक्या लवकर कसं झालं आणि आम्हाला का होऊ नये. तर अर्जुनाची योग्यता फार मोठी होती की अर्जुनाच्या केसातून सुद्धा श्रीकृष्ण श्रीकृष्ण असा ध्वनी निघत होता असं सांगतात. एवढा अर्जुन हा मोठा साधक होता. इतकंच नव्हे तर ज्ञानेश्वरी सांगताना सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीला सांगितलं, ही ज्ञानेश्वरी ऐकायला बसण्याची पात्रता असेल त्यानेच बसावं. आणि कोणाची पात्रता? अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याची ज्याची पात्रता आहे त्याने ज्ञानेश्वरी मी सांगतो ती ऐकावी, असं ठणकावून सांगितलंय. सुरुवातीलाच ठणकावून सांगितलंय. मग नंतर त्याने स्वतःला सावरून घेतलं, हा भाग तो वेगळा. पण सुरुवातीला त्यांनी खरं ते सांगितलं की हे बाबा तू ऐक पण तुझी योग्यता पाहिजे. आणि योग्यता कशी पाहिजे? अर्जुना एवढी पाहिजे की अर्जुन जसा तशी तुझी योग्यता पाहिजे. त्याच्या पंक्तीला बसण्याची तुझी योग्यता आहे का? त्याने नामस्मरण केलं तू केलंस का? त्याने भक्ती केली एवढी तू केलीस का? म्हणून अर्जुनाची आपण बरोबरी करू नये. कळलं की नाही? तर सांगायचा मुद्दा असा की नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध्वा, गेलेली स्मृती त्याला प्राप्त झाली म्हणजे जागृती. म्हणून जी विस्मृती जाणीवेत झाली होती ती जागृती जाणीवेत झाली. आणि जागृती जेव्हा जाणीवेत होते तेव्हा जो आनंद होतो त्या आनंदाला पारावर नसतो. म्हणून बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखा अंत नाही पार, येऊनी अंतरी राहिलं गोपाळ, साहसाचे फळ बैसल्या, असं जे म्हटलं तुकाराम महाराज. त्याचं कारण आहे की एकदा तुमच्या जाणीवेमध्ये ही जागृती निर्माण झाली की जो आनंद होतो, कसला आनंद होतो? सच्चिदानंद स्वरूप मी, ही जागृती येते. आणि ही जागृतीने जो आनंद होतो त्या आनंदाला पारावार नाही. तो आनंद असीम आहे, तो आनंद अपार आहे, तो आनंद अपरंपार आहे. आणि हा आनंद मिळण्यासाठी साधना काय? पाहावे आपण असे